नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदे सर. आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदे सर सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. ज्या विद्यार्थ्यांनी काल कमेंट्स केल्या होत्या कागदपत्र संदर्भातल्या, बऱ्याच विद्यार्थ्यांना वचनपत्र, मेडिकल पत्र, लहान कुटुंब पत्र या बरेच गडबड होऊ राहिलेली. सर्वांनी हा व्हिडिओ व्यवस्थित आणि शेवटपर्यंत बघा. एक थोडासा 5-10 मिनिटाचा व्हिडिओ असेल, परंतु खूप महत्त्वाची माहिती देऊन जाणारा व्हिडिओ असेल. तुमचे वनरक्षकचे ग्राउंड आलेले आहेत, ग्राउंडच्या तारखा पडलेल्या आहेत, कागदपत्र तपासणीच्या तारखा पडलेल्या आहेत, तुम्हाला काय करायचे, जाताना काय न्यायचे, कशा पद्धतीत जायचे, काय सगळी गोष्ट या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर करणार आहे. वनरक्षक मैदानी चाचणी जाहीर 2024, कागदपत्र काय काय लागणार, वचनपत्र, मेडिकल पत्र म्हणजेच ते मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट, लहान कुटुंब पत्र, नॉन क्रिमिनल असं तर ठीक, नाही तर तुम्ही बाद. लक्षात ठेवा मित्रांनो, संपूर्ण माहिती व्यवस्थित आणि काळजीपूर्वक पहा. अतिशय महत्त्वाची माहिती असणार हा व्हिडिओ आजचा वनरक्षक भरती संदर्भातला. सर्वांनी चॅनलला पहिले सबस्क्राईब करून घ्या, शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून नवनवीन माहिती, नवनवीन अपडेट रोजच्या रोज तुम्हाला अशी मिळत जाईल. ओके, आणि महत्त्वपूर्ण ठीक आहे. कागदपत्र काय काय लागतात हे तुम्ही सर्वांजणांना मी सांगतो. तत्पूर्वी जे वचनपत्र, मेडिकल पत्र आणि लहान कुटुंब प्रमाणपत्राच्या संदर्भात मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर मग आपण संपूर्ण कागदपत्रांची यादी पाहूया. आणि आजच सकाळी छत्रपती संभाजीनगरची पण लिस्ट पडली मला वाटते. छत्रपती संभाजीनगरची आली, यवतमाळची आली, आय थिंक बऱ्याच ठिकाणच्या, अमरावती असेल, नाशिक असेल, बऱ्याच ठिकाणच्या याद्या लागलेल्या आहे फोरेज गाडच्या. जे मोठ्या ठिकाणी ज्या ठिकाणी जास्त फॉर्म होते त्या ठिकाणच्याच फक्त बाकी आहे. बाकी सगळीकडल्या याद्या त्या ठिकाणी लागलेल्या आहेत. त्याच्यामुळे तुमच्या पण याद्या लगेच लागतील. त्याच्यामुळे रोज कॉल करून विचारत नका जाऊ का सर आमची कधी लागेल. आमच्या सगळ्या याद्या लागतील, टप्प्याटप्प्यात सगळ्या याद्या लागतील. ग्राउंडची तयारी ठेवा, कारण का ग्राउंडवरती सगळं डिपेंडिंग आहे, तुम्हाला पण माहिती आहे. आता मी व्हिडिओला सुरुवात करतोय. आलं लक्षामध्ये पहा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण याच्यापासून सुरुवात करूया. या ठिकाणी तुम्हाला समोर दिसते पहा. ओके, लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र. मित्रांनो, हे प्रतिज्ञापत्र जे आहे हे शक्यतो जे मुलं, तत्पूर्वी एक काम करा, 97 66 85 36 75 या नंबरवरती मला व्हॉट्सअप SMS करा, जेणेकरून रोजच्या अपडेट तुम्हाला मिळत जातील. आणि जिल्हा कोर्टाची टेस्ट सिरीज पण तुम्हाला लावायची असेल ह्या नंबरवर संपर्क करा. आणि मला नसेल लावायची तरी संपर्क करून ठेवा, जेणेकरून रोजच्या अपडेट तुम्हाला मिळतील. आता लहान कुटुंबासाठी प्रमाणपत्र, तर त्याच्यापूर्वी तुम्हाला अजून एक महत्वाचं प्रमाणपत्र मी तुम्हाला दाखवतो का काय काय प्रमाणपत्र आपल्याला लागतात, काय काय नाही. सगळं पहिल्यापासून सुरुवात करू का, जे प्रमाणपत्र तुम्ही गडबड द्या. या ठिकाणी वनरक्षक भरती प्रक्रिया सन 2023 शारीरिक दृष्ट्या सदृढ असल्याबाबतचं प्रमाणपत्र, हे जे वैद्यकीय अधिकाऱ्याकडून जे प्रमाणपत्र लागतं त्यानुसार मित्रांनो, या ठिकाणी उमेदवाराचा क्रमांक म्हणजे आयडी नंबर जो असतो तुमचा, तो अर्जदाराचे संपूर्ण नाव. या ठिकाणी आपण सपोज लिहिलं गणेश रमेश काहीतरी XYZ लिहिलं, लक्षामध्ये. इथं तुमचा फोटो चिटकवायचा तुम्हाला. मेडिकल वाल्या ज्यावेळेस तुम्ही जाणार आहे, पदाचं नाव आहे वनरक्षक गटक, आणि धाव चाचणी उमेदवार हे धावण्यासाठी शारीरिक दृष्ट्या. आणि हे प्रमाणपत्र कुठे भेटणार हे सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं, मुलांची गडबडी झाली. तुम्हाला प्रत्येक वेळेस सिव्हिलला म्हणजे तुमच्या जिल्हा न्यायालय जिल्हा रुग्णालयात जाण्याची आवश्यकता नाही. तुमच्या जवळ जे ग्रामीण रुग्णालय असतं, PSC ज्याला म्हटलं जातं, प्राथमिक आरोग्य केंद्र जे असतं, त्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कुठेही जा तुम्ही, त्या ठिकाणी MO असतो. MO म्हणजे मेडिकल ऑफिसर. आणि तो मेडिकल ऑफिसर जे असतात, म्हणजे बघा या ठिकाणी तुम्हाला वैद्यकीय अधिकारी दिसतात, या ठिकाणी स्वाक्षरी आणि शिक्का. हे जे वैद्यकीय अधिकारी, कोणत्याही ग्रामीण रुग्णालयामध्ये एक वैद्यकीय अधिकारी असतो. त्यांच्याकडून फक्त ही सगळी माहिती तुम्ही भरायची आहे, त्यांच्या समोर घेऊन जायचंय. आणि त्या ठिकाणी माहिती भरून घेतल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी सही आणि शिक्का घ्यायचा. हे फॉर्म का भरायचंय, बरेच जण म्हणतात हा फॉर्म का भरा. हा फॉर्म भरण्याचं एकच कारण आहे का तुम्ही धावण्यासाठी शारीरिक दृष्ट्या सदृढ आहे. जर हा फॉर्म भरला तुम्ही, तरच तुम्हाला वचननाम्याचा फॉर्म भरता येईल. लक्षात ठेवा, कारण तुमचा जो वचननामा आहे का मी स्वतः येत आहे, ते याच्यावरती डिपेंड राहते. आणि लक्षामध्ये त्याच्यात काय केलेलं आहे, धाव चाचणीपूर्वी उमेदवार हे धावण्यासाठी शारीरिक दृष्ट्या सदृढ असल्याबाबतचं वैद्यकीय प्रमाणपत्र प्रमाणित करण्यात येते की श्री कु टिंब हे पुरुष उमेदवाराकरता 5 किलोमीटर, महिला उमेदवाराकरता 3 किलोमीटर धावण्यासाठी शारीरिक दृष्ट्या सदृढ आहे. या ठिकाणी ज्या दिवशी सही घेईन तो दिनांक आणि ठिकाण टाका वाटलंच तर. आणि या ठिकाणी त्या अधिकारी सही घ्यायची. आपल्या जवळ जे ग्रामीण रुग्णालय, त्या ग्रामीण रुग्णालयामध्ये, ग्रामीण रुग्णालय म्हणजे गावातलं जे लोकलचं राहतं ते नाही बरं का, प्राथमिक आरोग्य केंद्र ते असतं. 2-4 गावा मिळून एक प्राथमिक आरोग्य केंद्र, मेन केंद्र असतं. त्या ठिकाणी एक मेडिकल ऑफिसर असतो. त्या ठिकाणाहून तुम्हाला हे प्रमाणपत्र घ्यायचं आहे. पहिलं क्लिअर झालं, याच्याबद्दल काही शंका, परत काही शंका नाही. हे प्रमाणपत्र तुम्हाला का पाहिजे, याचं कारण ते म्हणजे, हे प्रमाणपत्र का पाहिजे याचं कारण म्हणजे हे बघा, हे कारण वनरक्षक पदाच्या उमेदवार धाव चाचणीचे द्यावायचे वचनपत्र. हे जे वचनपत्र तुम्ही देणार परिशिष्ट 14चं, त्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी का वनरक्षक भरती 2023 मध्ये मी खाली सही करणार वचनपत्र लिहून देतो की वनरक्षक पद भरती 2023 मी वचनपत्र लिहून देतो की
की नंतर फुल स्टॉप आहे, लक्षात ठेवा. की नंतर एक गंमत सांगतो तुम्हाला 2 मिनिटात. हे बघा, सपोज असं आहे, बरं ठीक आहे, चला जाऊ द्या, नंतर सांगतो. हा लिहून देतो की वनरक्षक, नंतर मी शेवट सांगतो. पदभरती 2023 मध्ये मी उमेदवार म्हणून आवेदनपत्र दाखल केले आहे. उपरोक्त भरती प्रक्रियेचा भाग म्हणून शारीरिक क्षमता धावणीमध्ये धाव चाचणी म्हणजे 5 किलोमीटर पुरुष उमेदवार 30 मिनिटं, 3 किलोमीटर स्त्री उमेदवार 25 मिनिटात पूर्ण करण्याच्या धावतामध्ये स्वेच्छेने सहभागी होत आहे. सदर धाव चाचणी करता मी शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे. उपरोक्त शारीरिक क्षमता धाव चाचणी दरम्यान माझी शारीरिक व कोणत्याही प्रकारची जर हानी झाली तर त्याला शासन जबाबदार राहणार नाही, आणि याच्यासाठी ते वचनपत्र तुमच्याकडून भरून घ्यायचं, दुसरं काहीच नाही. उद्या तुम्ही पळणार आहे, तुम्हाला 17 मिनिटं द्यायचे, तुम्ही अतिप्रचंड वेग धारण करू शकता पळत असताना. उन्हाचं पळावं लागेल, काहींना थंडीचं पळावं लागेल, काहींना सायंकाळी पळावं लागेल, कधी पण पळावं लागू शकतो, सांगता येत नाही. आणि जर पळत असताना तुम्हाला काही अडचणी आल्या, तुम्ही जर इंजुरी झाली, पडले, चक्कर आली, मार लागला, मुक्का मार लागला, तर ती पूर्णपणे जबाबदारी ही स्वतःची असेल. मी स्वतःहून आलेलो आहे असं या वचनपत्राचा अर्थ असतो. या ठिकाणी तुमचं ठिकाण, या ठिकाणी तुमचा दिनांक, या ठिकाणी तुमची स्वतःची सही. आणि हे वचनपत्र तुम्ही त्याच वेळेस तुम्हाला क्लिअर भरता येईल ज्या वेळेस तुम्ही हा वैद्यकीय दृष्ट्या सदृढ आहे. मग तुम्ही वचनपत्रात सांगितलं की मी सदृढ धावण्यासाठी काय झालं तर स्वतः मी जबाबदार आहे. हे 2 कागदपत्र. त्याच्यानंतर तिसरं कागदपत्र ते म्हणजे असं की लहान कुटुंबासाठी प्रमाणपत्र. शक्यतो मोस्ट ऑफ जे मॅरिड लोक आहेत, त्या मॅरिड लोकांसाठी हे गरजेचं आहे, अनमॅरिड साठी गरजेचं नाही. पण तुम्हाला गरजेचं जरी नसलं तरी त्या ठिकाणी लिहायचंय, तुमचं नाव वगैरे लिहून द्यायचंय, अपत्याची संख्या 0 करायची आहे, मला 0 इतकी हयात मुलं आहेत वगैरे करायची. मॅरिड असेल तर तुम्ही प्रामाणिक खरी माहिती टाकायची त्या ठिकाणी. तुमचं लग्नाकडचं नाव, इकडचं नाव मुलींसाठी, ते सगळं माहिती प्रॉपरली भरायची आहे. तुमचा काय सर्टिफिकेट असेल, जर काही तुमच्या नावातला काही गडबडीचं सर्टिफिकेट असेल तर त्या ठिकाणी जॉईंट करायचंय. हयात असणाऱ्या मुलांची संख्या म्हणजे तुम्हाला किती अपत्य आहे त्यांची संख्या त्या ठिकाणी द्यायची आहे. 28/3/2005 असल्याच नमूद करा. 2 पेक्षा जास्त असेल तर त्या ठिकाणी लिहायला तुम्ही अलाउड होणार नाही. 2 पेक्षा अधिक नको आहेत, तेवढे जर नसले तरी चालतील, काही अडचण नाही, मात्र 2 पेक्षा जास्त नको आहेत. या ठिकाणी दिनांक, स्थळ, नाव आणि अर्जदाराची स्वाक्षरी. आलं लक्षामध्ये. हे 3 प्रमाणपत्र होते की याच्या संदर्भात तुमची गडबड होती. अजिबात गडबड करू नका, काही अवघड नसतंय, काही महत्वाचं आहे सगळं, मात्र काही टेन्शनची बाब नसते. आलं लक्षामध्ये. बऱ्याच जण विचारतात सर ते प्रमाणपत्र तिथून भेटेल. अरे बाबा हे बघा, हेच इथून डाउनलोड करायचे, याच्याच प्रिंट काढून घ्यायचे आपल्याला, परिशिष्ट वचन इथून, त्याच्यानंतर ही याच्या प्रिंट करायच्यात, आणि याच्या प्रिंट केल्यानंतर मग आपल्याला ते काय होणार आहे, आपल्याला त्या सरकारी दवाखान्यात जायचंय आणि त्या ठिकाणी करायचं आहे. ओके, आता हा टप्पा झाला मित्रांनो आपला. हा टप्पा पूर्ण झाला आपला. कशाचा? याचा टप्पा पार झाला. हा कशाचा टप्पा पार पडला आपला? हा ते 3 कागदपत्रांचा. आता प्रॉपर जी कागदपत्र लागतात त्या प्रॉपर कागदपत्रांकडे मी तुम्हाला थोडक्यात घेऊन जातो मित्रांनो. पहा, जी प्रॉपरली कागदपत्र आहेत ती बघा आता कोणकोणती लागणार आहेत. तुमचं आयडेंटिटी कार्ड, ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स. शक्यतो जे आयडी कार्ड तुम्ही ज्यावेळेस फॉर्म भरला टीसीएसचा, फॉर्म भरत असताना जे आयडी कार्ड अपलोड केले मोस्ट ऑफ 100% तेच सोबत ठेवा. तुम्ही जे पॅन कार्ड मोस्ट ऑफ सगळ्यांनी अपलोड केले, पॅन कार्ड सोबत राहू द्या, त्यासोबत आधार कार्ड, हे दोन्ही पण राहू द्या सोबत. ऍडमिट कार्ड म्हणजे तुमचं प्रवेशपत्र. ज्यावेळेस तुम्हाला ऑनलाईन परीक्षेचं प्रवेशपत्र आलं आणि तुम्ही टीसीएसला प्रवेशपत्रानुसार त्या ठिकाणी पेपर द्यायला गेलते, ते प्रवेशपत्र तुम्हाला सोबत लागणार आहे. डोमासाईल मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जर महाराष्ट्र राज्याचं रहिवासी असल्याबाबतचं कागदपत्र म्हणजे डोमासाईल तुमच्याकडे लागणार आहे. 4 जन्म नोंद पुरावा, मग ग्रामपंचायत चालन, नगर परिषद, महानगरपालिकाकडील जन्म दाखला, वयाचा दाखला, शाळा सोडायचा दाखला, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र. यापैकी कोणताही एक चालन. मी वारंवार तुम्हाला सांगतोय, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे इयत्ता तुम्ही 10वी पास झालेला आहात, तुमचं 10वीचा रिझल्ट नाही तर 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट जे असतं त्याच्यावर असणारं तुमचं आईचं नाव, त्याच्यावर असणारं तुमचं पूर्ण नाव आणि त्याच्यावर असणारी तुमची जन्मतारीख, हीच तुमची जन्मतारीख तिथून पुढल्या शिक्षणासाठी, तिथून पुढल्या कामासाठी, तिथून पुढल्या कार्यालयीन कामकाजासाठी ग्राह्य धरली जाते. म्हणून शालांत प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. 12वीचं नसतं तरी चालेल एक वेळेस, परंतु 10वीचं शालांत प्रमाणपत्र म्हणजे बोर्ड सर्टिफिकेट असणं अत्यंत गरजेचं आहे, मोस्ट इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर तुमच्याकडे शाळा सोडण्याचे दाखले असतील तरी चालेल. आता बरेच जण कॉलेजमध्ये, कोण BA, BCom, BSc, कोण ज्युनियर कॉलेज, सिनियर कॉलेज जर असाल तुम्ही तर काळजी करू नका, त्या ठिकाणून तुम्हाला बोनाफाईड भेटेल, ते बोनाफाईड पण तुम्ही घेऊ शकता. आला लक्षामध्ये. काही अडचण नाही, तुम्हाला अडचण नाही. आणि नसलंच तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र हे सर्वांकडे आहे, त्यात कुठल्याच प्रकारची अडचण येणार नाही. त्यानंतर SSC सर्टिफिकेट पर्सेंटेज, 10वी अनुसूचित जमाती, माजी सैनिक,
माजी सैनिक नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले तसेच गंभीर जखमी झालेले वन खबरे व वन कर्मचाऱ्यांचे पाल्य. या रकान्यातील नमूद केलेल्या उमेदवारांना शालांत प्रमाणपत्र परीक्षा 10वी उत्तीर्ण केले असते सदर उमेदवार पात्र ठरतील. त्यांना 10वी साठी होतं, बाकी काही नाही, ते आपल्याला 12वी त्यांना 10वी. ओके. HSC सर्टिफिकेट पर्सेंटेज 12वी. आणि लक्षामध्ये अदर कॅटेगरी अ 5 मधील उमेदवार सोडून बाकी उमेदवारांनी उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा 12वी ही विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एक विषयाचं उत्तीर्ण केलेला असाच उमेदवार पात्र ठरेल. HSC सर्टिफिकेट 12वी जर तुमची विज्ञान, गणित, भूगोल आणि अर्थशास्त्र हे जर असेल तर तुम्ही पात्र आहे. आणि ते ऑलरेडी झालेले आहे, ते सगळं त्याचा तो विषय नाही, तो गौण विषय झालेला. आता तुम्ही पात्र झालं, तुमचे नाव आलेले, आता ते पुढची गोष्ट आहे. जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. तुम्ही ज्या कॅटेगरीतून फॉर्म भरलेला आहे, ज्या कॅटेगरीतून तुम्ही फॉर्म अप्लाय केलाय त्या कॅटेगरीचं जात प्रमाणपत्र तुम्हाला असणं गरजेचंच आहे. लक्षात ठेवा, कंपल्सरी. ज्या कॅटेगरीतून तुम्ही फॉर्म भरलाय त्या कॅटेगरीत तुम्हाला कंपल्सरी घ्यायचं आहे. जात वैधता प्रमाणपत्र या संदर्भात बऱ्याच जणांनी विचारणा केली. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, ऍक्च्युअली कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे लागतच कंपल्सरी. पण ऐका, पण जर तुमच्या कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल तर तिथून पुढे सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला 6 महिन्यामध्ये द्यावं लागतं. ऍक्च्युअली 6 महिन्यात म्हणजे डिपार्टमेंटमध्ये गेल्यानंतर तुम्ही 6चे तुम्ही 12 होऊ शकता, बात नाही, मात्र आपल्याला लिगली 6 महिन्यात ते द्यावं लागतं. मग त्यावेळेस ते जात प्रमाणपत्र तुमचं गव्हर्नमेंट थ्रू निघू शकतं, कारण तुम्ही सरकारी कर्मचारी असता, विषय येत नाही. त्याच्यामुळे जात प्रमाणपत्र असल्यास त्याची नोंद करणे, असल्यास, नसलं तर अडचण नाही. मात्र एसटी कॅटेगरी वाल्यांसाठी त्यांनी सांगितले का जात वैधता प्रमाणपत्र लागेलच, मात्र जरी नसलं तरी डोंट वरी, काही अडचण नाही. लक्षामध्ये नॉन क्रिमिनल बाकी हे कंपल्सरी लागणार आहे. लक्षामध्ये हे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र असल्यास त्याची नोंद करणे फक्त विमाप्रसाठी, ठीक आहे, मान्य. मात्र नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र सर्वांचं असणं गरजेचं आहे. आता आपलं नॉन क्रिमिनल लगेच काढून घ्या, म्हणजे नॉन क्रिमिनल तुम्ही काढा, प्रमाणपत्र हातात घ्या, त्याच्यावर बघा तारीख किती आहे त्याच्यावरची जी व्हॅलिडिटी डेट आहे 31/3/2024, 31/3/2024 अशी डेट जर त्याच्यावरती असेल तर तुमचं ते नॉन क्रिमिनल चालत आहे. लक्षात ठेवा, काही अडचण नाही. मात्र 31 डिसेंबर 2023 अशी जर डेट असेल तर ते तुमचं संपलेलं आहे. लक्षात घ्या, त्याच्यावरती 31 डिसेंबर 2024 पाहिजे, 25 चालन, 26 चालत, मात्र 23, 22, 21 नको. हे पहिली गोष्ट क्लिअर करतो आणि मग त्याच्यानंतर तुम्ही ते तुमचं ग्राह्य धरलं जाईल. नॉन क्रिमिनल फार महत्वाचे. लहान कुटुंब, कागदपत्राच्या संचासोबत लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र द्यायचे का जे तुम्हाला मी आता दाखवलेलं आहे ते लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र. विशेष काय नाही का तुम्ही मॅरिड आहात का अनमॅरिड आहात, आणि असेल तर तुम्हाला अपत्यांची संख्या किती तेवढंच सांगायचं असतं, बाकी काय. लहान कुटुंब का म्हटलंय, हम दो हमारे दो, म्हणजे 2च अपत्य पाहिजे तुम्हाला, आणि ते 2 अपत्य असेल तरच तुम्ही भरती प्रक्रियेला पात्र असता. त्यासाठी ते लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन होती आरक्षणाची नोंद करायची. तुम्ही जर फिमेल स्पोर्टमन, एक सर्व्हिसमॅन, पार्ट टाइम ग्रॅज्युएशन म्हणजेच तुम्ही अंशकालीन पदवीधर, प्रोजेक्ट अफेक्टेड, डेली वेज, लेबर, हँडिकॅप, ऑर्फन जे काही असेल ते तुम्ही त्या ठिकाणी नोंद करायची आहे. नवी तुम्ही नोंद केलेली आहे, आणि जर ती नोंद केलेली असेल तर जात असताना बाळांनो तुम्हाला हे सोबत घेणं गरजेचं आहे. तुम्ही जर अनाथामधून फॉर्म भरला असेल तर तुम्हाला ते देणं गरजेचं आहे. तुम्ही जर अंशकालीन पदवीधर असाल तर ते तुम्हाला देणं गरजेचं आहे. तुम्ही जर प्रकल्पग्रस्त असाल तर ते तुम्हाला देणं गरजेचं आहे. आणि पासपोर्ट साईज कलर फोटो 2 फोटो जरी त्यांनी सांगितले असेल तर आपल्यासोबत 4 फोटो ठेवा. 4 फोटो ठेवा. ते फोटो आपले 2 त्यांना द्या, 2 आपल्याकडे राहू द्या, मात्र 4 फोटो ठेवा. फोटो असं राहतं, एखाद्या कागदपत्रातून तो फोटो अवचित गाळला जातो किंवा कुठं पडतो, टायमिंगला सापडत नाही, खिशात जर आत गेला, जास्त खोल गेला तरी तो सापडत नाही. त्यामुळे 4 फोटो ठेवा. शक्यतो आपण कागदपत्र तपासणीसाठी जातोय, महत्वाच्या पार्टसाठी आपण त्या ठिकाणी चाललेलो आहे, त्याच्यामुळे ते एक महत्वाचे झालं. महत्वाचे सगळे कागदपत्र सांगितले, नो प्रॉब्लेम. कागदपत्रा संदर्भातले व्हिडिओ झाला. आता तुम्हाला अजून एक गोष्ट महत्वाची सांगतो की या ठिकाणी आपल्याला छत्रपती संभाजीनगरचं वनरक्षकची यादी या ठिकाणी आलेली आहे, म्हणजे आजच आलेली छत्रपती संभाजीनगरची. ओके, तुम्ही पाहू शकता छत्रपती संभाजीनगरचं 22 तारखेपासून छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी त्यांचे काय होते मित्रांनो, शारीरिक चाचणी, शारीरिक मोजमाप, पात्रता आणि कागदपत्र होणार आहे. मित्रांनो या ठिकाणी एक नवीन प्रॉपर, आता नीट परत लक्ष द्या का जे काही गोष्टी त्यामध्ये नव्हते ते याच्यामध्ये आहेत. लक्ष द्या. परीक्षा तपासणी मूळ कागदपत्र, एक अतिरिक्त छायाकी, सेल्फ अटेस्टंट, 4 पासपोर्ट साईट. सांगितलं ना मी तुम्हाला, तिथं 2 होते, मी किती सांगितले, 4. आहे का नाही 4 पासपोर्ट, त्याच्यामुळे 4 ठेवा. आता त्यांनी 4 सांगितले, तुम्ही 6 ठेवा किंवा 5 ठेवा, 1 एक्स्ट्रा ठेवा. लक्षामध्ये 1 एक्स्ट्रा ठेवा. त्याच्यानंतर परीक्षा केंद्रावरील प्रवेशपत्र, ओळखपत्र.
पार्टिसिपेट आयडी क्रमांकासह म्हणजे परीक्षा केंद्रावरील तुम्हाला ओळखपत्र तुमचं जे हॉल तिकीट आहे मित्रांनो ते हॉल तिकीट सोबत न्यायचंय. मात्र ते हॉल तिकीट नेत असताना तुम्ही जे प्रमाणपत्र त्या परीक्षा केंद्रावरती तुम्ही हॉल तिकीट सोबत ज्यावेळेस तुमचे डोळे स्कॅन केले तिथं तुमच्या थंब सिस्टीम झाली त्यावेळेस तुम्ही जो आयडी क्रमांक किंवा जो आयडी दिलं ते दाखवला होता तिथं जो आयडी प्रूफ दाखवला होता तो आयडी प्रूफ तोच तुम्हाला त्या ठिकाणी न्यायचा आहे. ऑनलाईन भरण्या केलेल्या अर्जाची प्रिंट मित्रांनो बऱ्याच जणांनी प्रिंटा काढून ठेवलेल्या आहेत. बऱ्याच जणांनी काढल्या आणि त्यांच्याकडून हरवल्या आणि बऱ्याच जणांनी काढल्या नाही तर ती लिंक चालू झालेली परत जाऊन त्या ठिकाणी काढून घ्या. ऑनलाईन भरण्या केलेल्या अर्जाची प्रत तुम्हाला कंपल्सरी लागेल. त्याच्यानंतर मित्रांनो शैक्षणिक पात्रता जाहीरात नमूद केल्याप्रमाणे सर्व शैक्षणिक पात्रता 10वी 12वी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन जे जे काही तुम्ही अपलोड केलं असेल ते सगळं तुम्हाला त्या ठिकाणी लागेल. वयोमर्यादेबाबतचा दाखला म्हणजे तुमचं शालांत प्रमाणपत्र चालन जन्म प्रमाणपत्र चालन शाळा सोडल्याचा दाखला कोणताही चालन LCTC सगळं काही चालन अडचण नाही. समांतर आरक्षणासाठी आवश्यक प्रमाणपत्र समांतर आरक्षणाचा जर लाभ घेत असेल तर ते प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. त्यात कुठल्या प्रकारे शंका नाही. महिला आहे सपोज 30% आरक्षण त्या ठिकाणी लागत घेतला असेल तुम्ही महिला म्हणून लाभ घेऊ इच्छित असाल तर ते 30% आरक्षणाचं नॉन क्रिमिनल टाईप कागदपत्र लागेल. जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र असलं तरी चालून वैधता मी आता त्याविषयी बोललो डोमासाईल विषय पण बोललो. हा MSIT आता बोलते मी MSIT विषय. हा MSIT एक विषय मित्रांनो MSIT कोणतीही सरकारी नोकरी लागत असेल तुम्हाला कंपल्सरी MSIT लागते. कंपल्सरी कोणती सरकारी नोकरी असेल तर तुम्हाला MSIT लागते. मग आता तुमचं सिलेक्शन झालं MSIT मग रिजेक्ट होणार का तुम्ही नाही. जरी जर नसेल तुमच्याकडे MSIT तर तुम्हाला 6-7 महिन्याचा कालावधी दिला जातो नंतर न करून दिले तरी चालते. म्हणजे MSIT मुळे तुम्ही अपात्र डायरेक्टली ठरणार नाही. मात्र अवश्य आहे आणि असावा सोबत MSIT असेल तर नक्की ना. आणि मोस्ट ऑफ सर्व मुलांची MSIT झालेली आहे कदाचित पात्र झालेल्या सगळ्याच मुलांची MSIT झालेली असणार आहे. नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र लागू असल्यास सन 2022-23 आर्थिक वर्षातील म्हणजे दिनांक 1/4/2023 नंतर निर्गमित करण्यात आलेले परंतु 8/6 पर्यंतचे ऐकलं ना मी आता काय सांगितलं होतं 1/4/2023 म्हणजे 31 मार्च 2023 जर डेट असेल तुमच्या नॉन क्रिमिनल 31/3/2023 अशी तारीख असेल तर ते चालणार नाही. मात्र 31/3/2023 याच्यानंतर तुम्ही कधी काढलेला असेल म्हणजे जाहिरातीच्या पूर्वी 8 जूनच्या पूर्वी जाहिरातीपूर्वी म्हणजे तुम्ही एप्रिल मे जून त्या 3 महिन्यात कधीही काढलेला असेल आणि त्याची लास्ट डेट आता संपायची डेट 31/3/2024 असेल 25 असन 26 असन तरी चालेल काहीच अडचण नाही. मात्र हे कंपल्सरी महत्वाचं आहे. लहान कुटुंबाचं सगळं सांगितलंय आधार कार्ड लागणार आहे सगळं सांगितलंय. EWS लागू जर असेल तर ते EWS चं प्रमाणपत्र तुम्हाला लागेल. अशा पद्धतीने मित्रांनो पाहून घ्या. या ठिकाणी तुम्ही औरंगाबाद सरकारची जी मेरिट लिस्ट लागलेली मित्रांनो तुमचे नाव आणि तुमचे मेल ID त्या ठिकाणी आलेले आहेत. मार्क वगैरे काय नाही. ही पात्र झालेल्या विद्यार्थ्यांची लिस्ट आहे आणि त्यांनी बोलवले कधी त्या विद्यार्थ्यांना तुम्ही पाहून घ्या का तुम्हाला 22 तारखेला औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर तुम्हाला 22/1 नवीन प्रशासकीय इमारत चुंदीलाल पेट्रोल पंपाच्या मागे ढोले छत्रालय समोर न्यू उस्मानपुरा छत्रपती संभाजीनगर 431005 या ठिकाणी तुम्हाला बोलवलेलं आहे. आपण विहित दिनांक व वेळेत उपस्थित न राहिल्यास आपणास पुनश्च संधी दिली जाणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही एक काम करा आपल्या वेळेतच त्या ठिकाणी तुम्ही आपापल्या वेळेत त्या ठिकाणी हजर राहा. कुठल्याही प्रकारची अडचण नाही. तुम्ही पाहू शकता मित्रांनो छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचे हे आहे. तुम्ही त्या ठिकाणी नक्कीच आता या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. वनरक्षक सरळ सेवा भरती प्रक्रिया लक्षामध्ये हे काय सदस्य सचिव प्रादेशिक निवड समिती छत्रपती संभाजीनगर उपवनरक्षक नांदेड यांचे कार्य. अच्छा नांदेड यांचं कार्य ठीक आहे. नांदेड छत्रपती संभाजीनगर काय असेल ते या ठिकाणचं आहे. त्यामुळे तुम्ही छत्रपती संभाजीनगरचा ओके. त्यामुळे हे होता हा होता मित्रांनो कागदपत्रा संदर्भातला व्हिडिओ. आता अजून बऱ्याच लिस्ट पाडणार आहे. मग सर माझं नाव नाही आलं काय एक या यादीत काय झाले बऱ्याच जणांची नाव नाही आली. आता ज्या विद्यार्थ्यांनी मला आत्ताच एकाचा कॉल आला होता नगरचा विद्यार्थी माझा पण तिथला फॉर्म आहे संभाजीनगरचा त्याचा आय थिंक सचिन पवार का काहीतरी नाव आहे त्याचं. तो म्हणला सर माझं नाव नाही आलं. ऍक्च्युली बऱ्याच जणांचे नाव यामध्ये दिसले नसतात. काळजी करू नका. तुम्ही कदाचित पॅसामध्ये असाल किंवा काही तुमच्या अडचणी असतील त्याच्यामुळे नाव नसणार तर तुम्ही त्या ठिकाणी कॉल करा त्यांना. लक्षामध्ये हेल्पलाईन नंबर वगैरे देतातच ते मोस्ट ऑफ सगळीकडे. त्याच्या ठिकाणी कॉल वगैरे करून पहा ते तुम्हाला तिथून माहिती भेटेल. दुसरी कोण तुम्हाला कुठूनही ती माहिती प्रॉपरली मिळणार नाही. ही पहिली गोष्ट तुम्हाला लक्षात आणून देतो. लक्षामध्ये हे पण कागदपत्र सांगितले ते पण सांगितले सगळे कागदपत्र आता सांगितले. कागदपत्राची कुठलीही अडचण आता तुम्हाला राहिलेली नाही. लक्षात घ्या प्रॉपरली कागदपत्र सांगितले. आता कागदपत्रा संदर्भात तुमची सगळे शंकांचं क्लिअर केलेलं आहे ओके ठीक आहे. तत्पूर्वी आपण जर मित्रांनो पोलीस भरतीची पण तयारी करत असाल कारण भरतीचं पण वातावरण झालेलं आहे पोलीस भरती पण येऊ शकते तर मित्रांनो आपल्याला मिशन खाकी बॅच 1 तुमचं पोलीस होण्याचं स्वप्न तुम्ही साकार करू शकता.
शकता गुरुकुल सोबत. अतिशय महत्त्वाची महाराष्ट्रात सुरू असणारी एकमेव बॅच म्हणजे मिशन खाकी बॅच 1 50% ऑफ आहे मित्रांनो. 500 रुपयामध्ये फक्त बॅच तुम्हाला भेटणार मित्रांनो. ऑनलाईन बॅच, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे. कालावधी हा 1 वर्षाचा आहे. अनलिमिटेड व्हिडिओ ऍक्सेस आहे. किती पण वेळा तुम्ही लेक्चर पाहू शकता, काहीच अडचण नाही. मग वाट कसली पाहताय? 8600603715 उचला मोबाईल आणि लावा कॉल आणि बॅचला ऍडमिशन घ्या आणि आपला प्रवेश आजच निश्चित करा. फिबी सर गुरुकुल अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करा. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण मी लिंक दिलेली आहे. प्ले स्टोअरला जाऊन पण तुम्ही हे ऍप्लिकेशन डाउनलोड करू शकता. त्या ठिकाणी तुम्ही बॅच खरेदी करू शकता. अतिशय महत्त्वाची महाराष्ट्रात असणारी एकमेव बॅच. एकमेव का म्हणेन मी, तिचे वैशिष्ट्य तसे तुम्ही लेक्चर किती वेळा पाहू शकता आणि टॉप एज्युकेटर कडून तुम्ही शिकू शकता. ओके, अतिशय महत्त्वाची अशी ती बॅच आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात असणारं जम्बो नावाने प्रसिद्ध असणारं एकमेव पुस्तक, का जे पुस्तकच नाही तर ते स्मार्ट पुस्तक आहे मित्रांनो. स्मार्ट बुक असणारं एकमेव पुस्तक म्हणजे 40,000 प्लस जम्बो. मेगा पोलीस भरती, घटक वर्ग, सखोल विश्लेषण, द स्मार्ट बुक, वन स्टॉप सोल्युशन, विद्यार्थी पे, बेस्ट सेलर, 35,000 जम्बो. पुस्तकाची नवीन सुधारित आवृत्ती आता 40,000 मध्ये आली. आणि एक नोटीस देतो, 40,000 पेक्षा दुसरा पुढचा कोणताही अंकाचं पुस्तक हे महाराष्ट्रामध्ये जम्बो भारती प्रकाशनचं नाही, हे लक्षात ठेवा. हायेस्ट पुस्तक आहे 40,000 जम्बो, 35,000 जम्बो, 30,000 जम्बो. पण 41, 42, 43, 44 असं कुठलाही जम्बो महाराष्ट्रामध्ये यांचा नाही. लेटेस्ट 2023 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रांचं सखोल विश्लेषण, नवीन सुधारित 11वी आवृत्ती, 40,000 जम्बो सर्व विक्रेत्यांकडे उपलब्ध. हे पण पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता. याचं वैशिष्ट्य म्हणजे काय, का 2004 ते 2023 मध्ये झालेल्या 425 प्रश्नपत्रिकांचा विषय न्याय, सूक्ष्म घटक न्याय, वर्गीकृत स्मार्ट स्पष्टीकरणाचं सखोल विश्लेषण असणारं महाराष्ट्रातला एकमेव जम्बो म्हणजे 40,000 जम्बो. नक्की खरेदी करा. मार्गदर्शक सिद्धेश्वर हडपे सर यांचं भारतीय प्रकाशन पुणे. ओके, अशा पद्धतीने मित्रांनो वनरक्षक भरती मैदानी चाचणीच्या संदर्भातला, कागदपत्रांच्या संदर्भातला, वचनपत्र असेल, मेडिकल असेल, लहान कुटुंब प्रमाणपत्र असेल किंवा इतर कोणते कागदपत्र त्या संदर्भातला संपूर्ण व्हिडिओ, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी आता पाहिलेली आहे. नॉन क्रिमिनल संदर्भातलं पण पाहिले. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. आणि सर्वांना मैदानी चाचणी, कागदपत्र तपासणी चाचणी, सगळ्या चाचणीसाठी खूप खूप आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आज मी या ठिकाणी आपलं लेक्चर थांबवतो. जय हिंद, जय भारत.